आमदारच म्हणेल, कारण की होणारे आमदार आहे डॉक्टर शरद तळपडे असतील, सिन्नरचे आमदार असतील शरद भाऊ शिंदे असतील, कळवणचे आमदार असतील रमेश भाऊ थोरात असतील, हे या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचं नेतृत्व करून त्यांना विधानसभेत घेऊन जाणारे आपले करण भाऊ गायकर आपल्याला समोर दिसत आहेत. राजे, या पूर्व विधानसभेमध्ये छापा की काटा असं आपण कॉईन म्हणतो तसे लोक उभे आहेत. याला मतदान करावं तरी तो भाजपचाच, त्याला मतदान करावं तरी तो भाजपचाच, अशी परिस्थिती असलेले नेते इथं उपस्थित आहेत. परंतु जनतेने आता ठरवलेलं आहे, एक गोरगरिबाचं पोरग, एक सर्वसामान्यांचं पोरग, मराठी चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व करण भाऊ गायकर यांना निवडून देण्याची भूमिका प्रत्येकाने घेतलेली आहे. एवढंच मी बोलतो. आम्ही सर्वजण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्या सोबत आहोत. कुठे काही कमी पडलो तरी माफी मागतो, परंतु छत्रपतींचे मावळे आहोत. जर तुम्ही आम्हाला सर्वांना त्या विधानसभेवरती भगवा फडकवण्याची संधी दिली तर निश्चितपणाने चांगलं काम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच बोलतो व थांबतो. रुपयाची मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले करण भाऊंचे मार्गदर्शक सन्माननीय राजाभाऊ तेलंग यांचंही मनपूर्वक स्वागत. मी व्यासपीठावर निमंत्रित करतो मराठा मोर्चाचे समन्वयक सन्माननीय नानासाहेब बच्छाव या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की नानासाहेब आपणही व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय केशवमामा गोसावी यांना विनंती आपण यावं. थोडक्यात आपलं मनोगत, आपला संवाद उपस्थितांशी साधावं. सन्माननीय केशवमामा गोसावी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपण बघितलं असेल आपल्या स्वराज्य पक्षाला जी नीप चिन्ह मिळाले, आपण सर्वजण भाग्यवान आहात, खरंच भाग्यवान आहात. छत्रपती संभाजीराजे आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचं नाशिक नगरीमध्ये आगमन झालंय म्हणून आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या आवाजात महाराजांचा सत्कार केला पाहिजे. निश्चितच राजेसाहेब आपले जिल्हा प्रमुख नाशिकचे, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे नाशिकच्या व्यथा मांडल्या. वस्तुस्थिती आहे ती, या नाशिककरांना नेहमी सांगतो त्रास झालेला आहे. आपण बघितलं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी MIDC आहेत, परंतु त्या सर्व MIDC बंद पडलेल्या आहेत. माझ्या बांधवांना बाहेर भागामध्ये जाऊन काम करावं लागतं. याचं कारण काय तर फक्त आणि फक्त हे राजकारणी लोक आहेत. निश्चितच मी तुम्हाला सांगतो, यांच्या चुकामुळं नाशिक शहर पाठीमागं झालंय. जे 1 नंबरला होतंय ते शेवटच्या नंबरला जाऊन पोहोचलंय. याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त हे राजकारणी लोक आहेत. तुम्ही सिन्नर साईडला जर गेलं, आपण जर बघितलं असेल, 100% सांगतो की निश्चित सर्व MIDC पैकी नॉर्मल MIDC चालू आहेत. आज आम्ही एक जनतेचा राजा म्हणून आणि छत्रपतींचे विचार कसे असावे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. या स्टेजवरती नाशिकचे आमचे आमदारच म्हणावं लागेल सिन्नरचे, आपण बघितलं असेल की ते प्रामाणिक आहेत म्हणून त्यांना सिन्नरमधून उमेदवारी दिली. इगतपुरीमध्ये बघितलं असेल अतिशय प्रामाणिक माणूस डॉक्टर आहेत, त्यांना उमेदवारी दिली. इथं कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार चालत नाही. आपण बघितलं असेल की ह्या सर्व सरकारांना आणि राजकारण्या लोकांना सांगतो की तुमच्याकडे काय काय बॅटिंग झाली, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. परंतु आमचे छत्रपती एक प्रेमळ, ते कधी विचार करत नाही. त्यांनी सांगितलं की माझ्यासारखा सामान्य माणूस उभा राहिला पाहिजे. आज तुमच्या समोर उत्तर महाराष्ट्राचं पद ज्याच्याकडे आहेत, विचार करा, स्वराज्य म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज यांनी मला उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख केलं. आणि निश्चितच आपल्या सर्वांचे लाडके करण भाऊ या नाशिक जिल्ह्याचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. करण भाऊसाठी जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. एक प्रामाणिक नेतृत्व, रात्रंदिवस मेहनत करणारं नेतृत्व जर या नाशिक शहराला पाहिजे असेल तर ते म्हणजे करण भाऊ आहेत. मराठा समाजाचा असो, सर्व जाती धर्माचा असो, परंतु छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली करण भाऊंनी कंटिन्यू तुम्हाला सांगतो जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच वेळ खूप झालेली आहेत. करण भाऊ आणि महाराजांना बोलायचं आहे. मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि निश्चितच करण भाऊच्या पाठीमागे आपण सर्वजण उपस्थित राहावा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. धन्यवाद.
आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील एक उत्कृष्ट संघटक कौशल्य असलेला, मराठी मातीचा कडवट स्वाभिमान जपलेला एक उमद नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, असे सक्षम, निर्णयक्षम, कार्यक्षम, गतिशील, कृतिशील आणि प्रगतिशील नेतृत्व असलेला आपल्या सगळ्यांचा जवळचा मित्र करण भाऊ गायकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. मी त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि उपस्थितांशी संवाद साधावा. सन्माननीय करणजी गायकर. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराणा प्रतापजी, अहिल्याबाई होळकर यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आज लहुजी उस्ताद यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या जाहीर सभेला या ठिकाणी सुरुवात करतो. पण सुरुवात करायच्या पहिले तुम्हाला सगळ्यांना 2 हात आहेत, आहे ना? बोलायचं बरं का सभेला. आपलं काम एकदम स्ट्रेट अँड फॉर असतं. इतर उमेदवारांसारखा काही मी मुका नाही. त्यांनी इथं घेऊन कागदाचे कागद घेतले होते, माझ्याकडे कागद नाही. तुम्ही म्हणाल कागद तुम्ही घेतलं, मी ते पाठिंब्याचं पत्र घेतलेलं आहे. एकदा हात वर करा सगळ्यांनी. सगळ्यांचे वर पाहिजे, उभे असलेले सगळे. आणि जोरदार बघा, छत्रपतींचे वारसदार आपल्या ह्या आडगाव नगरीत आले. स्वागत इतकं जोरदार झालं पाहिजे की राजांना सुद्धा वाटलं पाहिजे की आता विजय 100% या ठिकाणी मिळालाच. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करा राजांचं. टाळ्यांचा आवाज विरोधकांच्या कानात गेला पाहिजे. धन्यवाद राजे. आपल्यासारखं नेतृत्व, आपल्यासारख्या नेतृत्वाच्या छताखाली माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र या नाशिक पूर्व विधानसभेची निवडणूक लढतोय आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास दाखवला. कारण छत्रपती बोलले होते ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई मी या ठिकाणी लढतोय आणि माझ्यासारखा ह्या दोघाही धनदानग्यांच्या विरोधात एक सर्वसामान्य शेतकरी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीतील कार्यकर्त्याला या ठिकाणी दिला. राजे, प्रथमतः तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि राजासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांनी सर्वसामान्यांना न्याय दिला या ठिकाणी. राजे, या नाशिक पूर्व मध्ये आमदार राहुल ढिकले आणि गणेश गीते नावाचे 2 उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार प्रचंड मस्तवाल झालेले आहेत. आज दिवसभराच्या जर घडामोडी पाहिल्या तर मला असं वाटायला लागलंय मी यूपी बिहार मधली एखादी मतदारसंघातली जाऊन निवडणूक लढतोय का काय असं वाटायला लागलं. कोण कोणाच्या पैशाच्या गाड्या पकडतंय, कोण कोणाच्या रॅलीवर दगडफेक करतंय, कोण कोणाला प्रचार करू देत नाही. अरे हा महाराष्ट्र आहे का आपल्या छत्रपतींचा? हा महाराष्ट्र आहे का आपल्या महामानवांचा? मला एकदा सांगा समोर बसलेल्यांनी, हा महाराष्ट्र आहे? ही संस्कृती आहे महाराष्ट्राची? एकदा सांगा ना. तुमचे तोंड आहेत ना, तुम्ही माझे मतदार आहात. हे बघा, मी स्पष्ट बोलतो. त्यांच्यासारखं असं नाही, आपलं गुडगुडीत नाही, स्पष्ट आहे. कारण राजेंनी माझ्यावर आशीर्वाद टाकलाय आणि सत्य बोलणार आहे, चळवळीचा माणूस आहे. राजे, विकासाच्या बाबतीत एक आमदार होते आणि एक स्टँडिंगचे चेअरमन होते. दोन्ही माणसं त्या ठिकाणी सत्तेच्या खुर्च्या उभून बसले, तरी पण आज होल्डिंग लावताय आणि सांगताय तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे करू, आम्ही ते करू. कोण म्हणतो मी खड्डे बुजवील, कोण म्हणतो मी गुन्हेगारी मुक्त नाशिक करील. अरे बाबांनो, तुम्ही रोज एकमेकाचे डोके फोडायला लागले. तुम्ही स्वतः गुन्हेगार आहात. तुम्ही काय गुन्हेगारी मुक्त हा मतदारसंघ करणारे? पहिले तुम्ही स्वतःवर एक आदर्श घालून द्या. अरे आचारसंहितेमध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने लढायची असते, तुम्ही गुंडशाही पद्धतीने लढायला लागले.
आमदार आता मराठा झालेत. आतापर्यंत मराठा समाज कधी दिसला नाही. दुसरे महाविकास आघाडीचे उमेदवार ओबीसी झालेत, त्यांना आतापर्यंत ओबीसीचे प्रश्न दिसले नाहीत. दोघही आता जातीचं राजकारण खेळायला लागले. पण तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर जो करण गायकर उभा आहे, अरे ज्या शाहू महाराजांनी माझ्या 12 बलू ते 18 पगड जातीच्या लोकांना पहिलं आरक्षण दिलं, त्यांच्या विचाराचे थेट वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षाचा मी उमेदवारीला जातीपातीला थारा नाहीये. या ठिकाणी जातीयवाद, प्रांतवाद, धर्मवाद, अरे याच्यावर निवडणुका नाही लढल्या जात. निवडणुका लढल्या जातात विकासाच्या व्हिजनवर लढल्या जातात. म्हणून सांगतो, या ठिकाणी आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्हाला 1500 रुपये मिळाले का? लाडकी बहीण योजना हात वर करून सांगा ज्यांना मिळाले त्यांना. वा वा वा, अभिनंदन. यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा. हा, टाळ्या याच्यासाठी वाजवा. आता पुढचं सांगतो. 1500 रुपये मिळाले. आदरणीय नरेंद्र मोदींनी किती द्यायचे कबूल केले होते? 15 लाख. 15 लाखाहून मला वाटलं 15,000वर येतील. 15,000वर आले, 1500 रुपयावर आले. अरे पण 1500 रुपये देताना तुमच्या घरातला तेलाचा डबा 1400 रुपयाला होता, तो आता कितीला झाला? जोरात राजेंना ऐकायला आलं पाहिजे. हा, किती चोरले? 800. 100 रुपयाचा स्टॅम्प 500. किती चोरले? शेंगदाण्याचे, साखरेचे आणि डाळीचे जर काढले आणि बाकी सिलेंडरचे सगळे जर मिळवले, 1500 दिले आणि 3000 चोरले. अरे ही जर इंग्रजांनी आणि मुघलांनी सुद्धा लूट केली नव्हती, एवढी लूट ही भारतीय जनता पार्टी तुमची करते. आणि वरतून म्हणतात आम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले. अरे लाज वाटली पाहिजे, थोडीशी लाज. जनाची नाही तर मनाची. राजे स्वारी, तुमची माफी मागून बोलतो. अरे काय चाललंय? आणि वरून म्हणतात लाडक्या बहिणी जर प्रचाराच्या सभेत दिसल्या नाही तर त्यांच्या खात्यावरचे पैसे परत घेऊ. तुमच्या काय बापाच्या अकाउंट मधून दिले का आम्हाला? अरे आमचाच टॅक्स घेतला, आमच्याच टॅक्स मधून दिले. अरे जो महाराष्ट्र, वैभवशाली महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी, थोर महापुरुषांनी वैभवशाली महाराष्ट्राच्या परंपरा असलेल्या महाराष्ट्राला तुम्ही कर्जबाजारी केलं. गुंडागर्दीचा महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि तुम्ही सांगताय आम्हाला एकात्म्याचं दर्शन करताय. राजे, वाईट वाटतं. देशाच्या पंतप्रधानांना यावं लागतं यांना निवडून आणण्यासाठी. आणि देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी येऊन म्हणतात, मेरे भाई और बहनों, तुम इनको चुन के दो, मैं तुम्हें 2200 रुपये दूंगा. आता मला सांगा, देशाच्या पंतप्रधानांनी निवडणुकीत हे वक्तव्य वापरावं का? अहो साहेब, आधीच 3000 नेले, आता 2200 दिले तर 7000 घेऊन जाल. आमच्या काय डोक्यात पाणी झालं का तुमचे उमेदवार निवडून द्यायला? अरे आम्ही छत्रपतींचा हा महाराष्ट्र जो स्वराज्य निर्माण करून छत्रपती गेले, तेच स्वराज्य सुराज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्याच रक्ताचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रात नवी परिवर्तनाची नांदी घेऊन येत आहे. त्या नांदीचे आम्ही साक्षीदार होणार आहोत. आम्ही छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून देऊन एक सुसज्ज, सुसंस्कृत असे छत्रपती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीवर त्या ठिकाणी बसवणार आहोत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, बसवायचं ना? तुमचा आवाजच येत नाही. तुम्हाला छत्रपतींचा वारसदार राज्याचे मुख्यमंत्री नको का? जोरात बोला ना. आपली काही शरद पवारांची सभा चालू आहे का इथं? कोणाला विचारायचं नाही. अहो त्यांची कुठं सभा झाली, काय झाली, काही कळना. त्याच्यात ते जयंत पाटील मखमालाबादच्या सभेत आले. राजे, जयंत पाटील मला वाटलं हुशार माणूस, अतिशय हुशार माणूस वाटला मला. मखमालाबादच्या सभेत भाषण काय केलं? या पक्षांनी इकडून तिकडून आणले आणि उमेदवार दिले. अहो जयंत पाटील, तुमचे गणेश गीते फक्त 4 दिवस झाले तुमच्या पार्टीत आले, तेच विसरले. ज्यांच्या प्रचाराला आले ते दुसऱ्या पार्टीतून आले, हे जर त्यांच्या लक्षात राहत नाही, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समस्या काय यांच्या लक्षात राहणार? म्हणून म्हणतात वाजवा तुतारी
अरे कशाला तुतारे वाजवायचे बाबा, आमचं वाटोळं झालंय तुतारे वाजव म्हणून आम्ही सांगणार. अरे या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा आवाज गरजणार, स्वराज्य पक्ष डंका वाजवणार आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली छत्रपतींचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सगळ्या उमेदवारांना आम्ही प्रचंड मताने मदत करणार. त्या मागच्याने टाळ्याने वाजवलं, मला वाटत नाही तुम्ही माझ्यासाठी आले म्हणून. हा राजे, ही पेड न्यूज ही पेड गर्दी नसती, नाही तर त्यांना किती सांगितलं तरी टाळ्या वाजवत नाही. ते म्हणतात काय करायचं, जितना मिला उतना ही काम करो. अपने को क्या लेना देना है, अपने को सिर्फ बैठना है, पैसा लेना है और घर जाना है. हे इथं नाही आहे, इथं शांततेत बसलेत स्वतःसाठी. आणि माझ्या माता भगिनी तर रोज प्रचार करतात ना. मग आता मला सांगा, आपल्याला 1500चे 15,000 वसूल करायचे ना. मग माझी अनुक्रमांक काय सांगायची गरज नाही, तोंडपाठ झाले. निशाणी काय, जोरात जोरात निशाणी काय. म्हणून हे दोन्ही उमेदवार हे गिरीश महाजनांचे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गिरीश महाजनांना वाटलंय या ठिकाणी दोन उमेदवार आपलेच देऊ आणि आपले निवडून आणलं, तो पडला काय हा निवडून आला काय आपलाच होईल. म्हणून सांगतो, तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. मी करण गायकर तुम्हाला शब्द देतो, जर मी या मतदारसंघातून तुम्ही मला मतदान रूप करून मला जर प्रतिनिधी स्वरूपात त्या ठिकाणी पाठवलं तर पहिला प्रश्न असेल, माझ्या मराठा समाजाला त्याचं हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. त्याला त्याच्या गरजेच्यासाठी त्याला त्या ठिकाणी संविधानिक पदावर त्याच्या मुलांना लेकरांना काम करता आलं पाहिजे. माझा दुसरा संविधानिक प्रश्न त्या ठिकाणी दुसरा लढा असेल, माझा मायबाप शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. त्याच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून त्याच्या मालाला, शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे ना शेतकऱ्यांना हमी भाव. अहो तेलाचे भाव वाढवले, सोयाबीनचे 4500 रुपयावरून 4200 केले, म्हणून अशा लोकांना तुम्ही निवडून देणार. अरे एकीकडे शेतकऱ्याच्या घोषणा करायच्या आणि त्या शेतकऱ्याला लुटायचं आणि त्या शेतकऱ्याला देशधोडीला लावायचं. छत्रपती संभाजीराजे ज्यावेळेस खासदार झाले, अरे पहिला प्रश्न त्या ठिकाणी विधान भवनात, माझ्या कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सगळ्यात पहिले त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या राजांचा आदर्श या खासदारांनी नाशिकच्या घ्यायला पाहिजे होता, तो एकाही महाराष्ट्रातल्या खासदाराने घेतला नाही. कारण माता भगिनींचं रक्षण हे छत्रपती त्याही काळात करत होते आणि छत्रपती ह्याही काळात करताय. म्हणून राजे पुन्हा एकदा तुमचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. माझा दुसरा राहुल ढिकलेंना प्रश्न आहे, तुम्ही आता मराठा करताय, तुम्ही मराठा समाज म्हणून म्हणताय की मी मराठा आहे, मला मतदान द्या. करण गायकरला मतदान देऊ नका. अहो राहुल ढिकले, ज्या वेळेस आझाद मैदानवर छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाला त्याच्या विविध मागण्यांच्या संदर्भात न्याय मिळावा, सारथी शिक्षण संस्था कार्यान्वित व्हावी, 442 कोर्स चालू व्हावे, 1100 विद्यार्थी FPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षेत पास झालेले ते बाहेर गेलेले विद्यार्थी त्यांना आतमध्ये घ्यावं. अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज योजना 10 लाखाहून 15 लाखावर न्यावी, ग्रुप कर्ज योजना 25 लाखाहून 50 लाखावर नेण्यात यावी. त्यावेळेस अरे तुम्ही 4 दिवस ज्या छत्रपतींनी सगळ्या महाराष्ट्राला जगवलं, त्या छत्रपतींना 4 दिवस तुम्ही आझाद मैदानावर उपाशी ठेवलं. राहुल ढिकले, तुम्ही त्यावेळेस आमदार होते, विरोधी पार्टीत होते, तेव्हा तुमचा मराठा बाणा कुठं गेला होता याचं उत्तर मतदारांना द्या आणि मग मराठा बना. अरे 15 दिवस मराठा बनून चालत नाही, त्याच्यासाठी कर्म आणि धर्म मराठा लागतो. त्याच्यासाठी धर्मावर नाही तर कर्माने तुमचा ताडबाणा असायला लागतो. एकदाही राहुल ढिकले त्या ठिकाणी गेले नाही, याचं उत्तर राहुल ढिकलेंकडे असेल तर त्यांनी मला द्यावं. दुसरे उमेदवार गणेश गीते, ज्यांना वाटतंय मी पैसे देऊन तिकीट आणलं, मी मतदारांना सुद्धा विकत घेईल. अहो गणेश गीते, फक्त पैशाने तिकीट आणता येतं, मत मिळवता येता का? हा, म्हणून या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी आपण लक्षात ठेवून येत्या 20 तारखेला मी तुम्हाला छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, जर मी विधान भवनात पहिली पायरी चढलो, पुढच्या वेळेस राजे तुम्हाला माझ्या प्रचारासाठी यावं लागणार नाही. कारण छत्रपतींच्या विचाराचा हा मतदारसंघ मी विकसित करून दाखवेल. या मतदारसंघामध्ये त्या राहुल ढिकलेंनी एकही काय उद्योग आणला नाही, एक शेतकऱ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत डेव्हलपमेंट केली नाही. तीच डेव्हलपमेंट सगळ्यात पहिले या ठिकाणी 2 मोठे प्रोजेक्ट आणून माझ्या
माता भगिनींना फुकटचे 1500 नको तर हक्काचा रोजगार त्या ठिकाणी माझ्या तरुणांच्या हाताला हक्काचं काम त्या ठिकाणी देण्यासाठी हा माझा प्रयत्न असेल. दुसरं, त्या ठिकाणी हे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. हा मतदारसंघ ग्रामीण आणि शहर या दोघांचा टच आहे. म्हणून आडगावकरांनो, एकदा संधी द्या. नाशिक पूर्व मतदारसंघातल्या माझ्या मतदार बंधू भगिनीनो, एकदा संधी द्या. पुढच्या निवडणुकीत छत्रपती फक्त एबी फॉर्म देतील एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. इतकं चांगलं काम तुम्हाला छत्रपती संभाजीराजांची शपथ घेऊन सांगतो. अरे छत्रपतींची शपथ खोटी घेतल्या जात नाही. तुम्ही एकदा संधी द्या. अरे चळवळीतला कार्यकर्ता आहे. मराठा समाजासाठी निधड्या छातीनं अनेक गुन्हे अंगावर घेतले. माझ्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले. अरे कोतवालांचा लढा त्या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून 4000 रुपये त्यांना मिळत होते. 305 दिवस आंदोलन करून त्यांना 10,000, 12,000, 15,000 रुपये मानधन त्या ठिकाणी सुरू केलं. हे काम मी करून दाखवलंय. म्हणून तुम्हाला सांगतो, सुकाणू समितीच्या माध्यमातून आंदोलन करून महाराष्ट्रभर माझ्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये कर्जमाफी त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. हे निधड्या छातीनं मी का सांगतो? मी करून दाखवलंय. म्हणून दोघांनाही सांगतो, तुम्ही दोघंही त्या ठिकाणी सत्तेत होते, सत्तेत बसले होते. 2 चांगले काम या ठिकाणी दाखवा आणि मतदार राजाकडे मत मागा. तुमची लायकी नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आज मतदारसंघामध्ये हा तमाशा चालवलाय, उद्यापासून थांबवा. आणि मी निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाला सांगतो, जर यांची अशी गुंडागर्दी चालू असेल, या दोघांना कायदा आणि सुव्यवस्था शिकवा. कारण या मतदारसंघामध्ये माझ्या माता भगिनी प्रचारात असतात. माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करतात. आम्ही 13 उमेदवार या मतदारसंघात आहे. अरे प्रत्येक माणूस, लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रचार करण्याचा अधिकार दिलाय, आमचं मत मांडण्याचा अधिकार दिलाय. कोणाच्याही नादाला लागू नका. गाठ करण गायकरशी मी जरी आज उमेदवारी करतोय, पण जर माझ्या माता भगिनींना, माझ्या मतदाराला कोणी धमकावण्याचा प्रयत्न केला, अरे मावळा छत्रपतींचा लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. जाता जाता शेवटचं तुम्हाला आव्हान करतो, अरे माझी निशाणी ही पेनाची नीब आहे. जी पेनाची नीब ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमची पवित्र घटना या ठिकाणी लिहिली, त्याच पेनाची नीब आणि पक्ष छत्रपतींचा आहे. म्हणजे दुहेरी संगम या ठिकाणी आहे. पक्ष छत्रपतींचा, निशाणी बाबासाहेबांच्या घटनेच्या पेनाची नीब ही येत्या 20 तारखेला अनुक्रमांक 5 या निशाणी समोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद करण भाऊ. आणि यानंतर आपण स्वागत करूयात सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी, बळीराजाची सुटका सुलतानी संकटातून करण्यासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांना आधार देण्यासाठी, प्रस्थापित व घराणेशाहीला विरोध करण्यासाठी, आपल्याला संवाद आणि हितगुज मार्गदर्शन करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपण छत्रपती संभाजी महाराजांचं. परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांनी आत्ताच आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये परखड शब्दात ज्यांनी आपले विचार मांडले, ते नाशिक पूर्वचे उमेदवार माननीय करण गायकर. या विचारमंचावर इथं उपस्थित सिन्नरचे स्वराज्याचे उमेदवार माननीय शरद शिंदे, इगतपुरीचे स्वराज्याचे उमेदवार डॉक्टर शरद तळपडे, कळवणचे उमेदवार स्वराज्य पक्षाचे माननीय रमेश थोरात, इथं उपस्थित स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित सन्मान्य विचारमंचावर सर्व सन्मान्य मंडळी, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो आणि मोठ्या संख्येने इथल्या पंचकृषीतून आलेले सर्व
ग्रामस्थ बंधू भगिनींनो, नाशिकचं आणि संभाजीराजेंचं एक वेगळं प्रेम आहे, ते सांगण्याची गरज नाही. कोल्हापूरच्या पाठोपाठ, कारण कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे, कोल्हापूरच्या पाठोपाठ जर कुठल्या जिल्ह्याने मला सगळ्यात जास्त प्रेम केलं असेल, दिलं असेल महाराष्ट्रात, ते नाशिक आहे. आणि नाशिकमध्ये ग्रामीण भागात जर कुठल्या गावाने मला जर जास्त प्रेम दिलं असेल तर ते आडगाव आहे. आडगावच्या लोकांना मला परत एकदा सांगायचंय, आपण विसरून गेला असेल पण मी विसरलो नाहीये. राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिला माझा कार्यक्रम कुठं झाला असेल, पहिला माझा सत्कार आणि सन्मान जर कोणी केला असेल तर ते कोल्हापुरात नाही किंवा कुठं दुसरीकडे महाराष्ट्रात नाही, तर ते आडगाव मध्ये झाला आणि ह्याच ठिकाणी झाला. आणि म्हणून माझ्यासाठी ते अनेक जुन्या आठवणी ते हे सगळे अविस्मरणीय माझे प्रसंग आहेत. मी माझ्या जीवनात जर ज्यावेळी पुस्तक लिहिलं जाईल त्या आडगावचं नाव हे निश्चित तिथं कोरलेलं असणार आहे. पण आज आडगावला येताना एक वेगळ्या कारणास्तव मी आलेलो. पूर्वी अनेक सामाजिक कार्यक्रम, शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर माझा सत्कार सन्मानासाठी मी इथं आलो असेल, पण आज मी तुमच्याकडे कधी मागण्यासाठी आलोय. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवण्यासाठी, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलोय. आजपर्यंत मी तुमच्याकडे केव्हा काय मागितलं नाहीये, पण आज काहीतरी मागणी करण्यासाठी आज मी तुमच्याकडे आलोय, विनंती करण्यासाठी आलोय. अनेक लोकांना आश्चर्य वाटते की परिवर्तन महाशक्ती हा शब्द कोणी ऐकला नव्हता आणि एकदमच या महिन्यात परिवर्तन महाशक्ती एकदमच त्याचा उगम झाला. स्वराज्य पक्ष सुद्धा पूर्वी स्वराज्य संघटना होती, स्वराज्य संघटना ही स्वराज्य पक्ष झाली या 4 महिन्यात. ही एकदमच का, या घडामोडी एकदम का घडल्या, ह्याच्या मागे उद्दिष्ट काय? अनेक लोक तर्क वितर्क काढत असेल, मला त्याच्यात काही बोलायचं नाहीये. पण हो, स्वराज्य पक्षाची स्थापना एका उद्दिष्ट कारणासाठी झालेली आहे. या 75 वर्षात महाराष्ट्राने इतकं गलिच्छ राजकारण केव्हा पाहिलं नाही, कधीही पाहिलं नाही. महाराष्ट्राने इतकं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण, खालच्या पातीचं राजकारण महाराष्ट्राने एकदाही असं या 75 वर्षात इतक्या खालच्या टप्प्याचं राजकारण, पट्टीचं राजकारण पाहिलं नाही. मी अमेरिकेला गेलो होतो 7-8 महिन्याच्या अगोदर, शिकागोला. शिवराज्याभिषेक 350वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मला भारतीय अमेरिकन लोकांनी मला बोलवलं होतं. आणि मला असं वाटलं की तिथले सगळे शिवभक्त, तिथले सर्व भारतीय लोक मला विचारतील की तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळा 2007ला जो सुरू केला, जिथं 1000 लोक येत होते, तिथं आज 5-5.25 लाख लोक शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येतात. ह्याच्याबद्दल मला प्रश्न विचारतील, मला असं वाटलं. पण दुर्दैवाने मला बंधू भगिनींनो मला सांगायचंय की जर त्यांनी काय मला विचारलं असं, तो विचारलं, त्यांनी हे विचारलं मला की महाराष्ट्रातली परिस्थिती अशी का निर्माण झाली, एवढ्या खालच्या पातीचं राजकारण का घडायला लागलेलं आहे संभाजीराजे, ह्याच्यावर आम्हाला तुम्ही सांगा. किती माझ्या वेदना मला झाल्या असतील. मी आलो होतो वेगळ्या अपेक्षेने की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अमेरिकात साजरा होतो आणि अमेरिकेच्या ठिकाणी अमेरिकन इंडियन्स, अमेरिकन भारतीय अमेरिकनना मला सांगायची इच्छा होती की शिवराज्याभिषेक सोहळा आम्ही सुरुवात केला रायगड किल्ल्यावर, दुर्गराज रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराज छत्रपती झाले,
ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं त्या रायगड किल्ल्याने दुःख पाहिलं, कारण शिवाजी महाराज तिथं वारले. पण दुर्दैवाने मला सुरुवात ते करता आली आणि मला सुरुवात कुठलं करायला लागली, महाराष्ट्र कसा गोंधळून गेलेला आहे. बंधू भगिनीनो, मला वाईट वाटतंय, मला खंत वाटली, मला सांगता येईना, मी स्वतः गोंधळून गेलो. आपल्या स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी, खुर्चीवर बसण्यासाठी आपली राजकीय नीतिमत्ता बाजूला टाकून, पक्षाची आयडिओलॉजी बाजूला फेकून त्या खुर्चीवर बसण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या. इतकं गोंधळून गेलो मी, तुम्ही सुद्धा गोंधळून गेलेला आहे. म्हणजे शरद पवार साहेब हे ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते, पवार साहेब काँग्रेसमध्ये असताना त्यांनीच ठरवलं की आपण आता दुसरा पक्ष काढू. का काढू? कारण त्यांना सोनिया गांधींचं नेतृत्व मान्य नव्हतं. काय मान्य नव्हतं? सोनिया गांधींचं नेतृत्व मान्य नव्हतं. त्यांना पंतप्रधान असतील किंवा त्या काँग्रेसचे अध्यक्षपदी होतील, आम्हाला त्यांच्या खाली अंडर काम करायचं नाहीये म्हणून त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव दिलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता मला सांगा, हे पटते का? हे बरोबर आहे का? स्वतः आता म्हणतात, बऱ्याच गोष्टी म्हणतात, गद्दारी 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 गद्दारी, काय शब्द जे आता महाराष्ट्रात जे चालू आहेत, हे काय प्रकार आहे? मग ह्याचं उत्तर आहे की तुमच्याकडं? बाळासाहेब ठाकरेंनी काय वाक्य वापरलं होतं? बाळासाहेब ठाकरे म्हणतात की आमचा पक्ष काँग्रेसच्या बरोबर कदापि जाणार नाही आयुष्यात. मग उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यांना खुर्ची सांभाळायची होती. इलेक्शनच्या निवडणुकीत कोणाच्या बरोबर गेले? भाजपच्या बरोबर गेले. भाजपच्या युती केली, बहुसंख्येने त्यांचे आमदार आले, सत्तेत स्थापन करायची वेळ आली, त्यावेळी ते म्हटले नको बाबा, मला त्यांच्यावर थांबायचं नाही, आणि कोणाच्यावर गेले? काँग्रेसच्या बरोबर, महाविकास आघाडीच्या बरोबर गेले. हा काय प्रकार आहे हो? हे म्हणजे जनतेला तुम्ही खोळ्यात काढता. खेळ कुठलं वाकाराचं राजकारणाचं? मधीच एकनाथ शिंदे आम्हाला पटत नाही म्हणले उद्धव ठाकरे, आणि पटकन दुसरीकडे उडी मारली आणि 40 आमदार घेतले आणि किती आमदार घेतले आणि वेगळा परत एक वेगळा शिवसेना पक्ष काढला. म्हणजे एक शिवसेनेतून 2 शिवसेना झाले. आणि सगळ्यात नंतरचा कहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, मुंबईत आले तर एका कार्यक्रमाला, मुंबईतल्या एका कार्यक्रमात म्हणतात, हे अजित दादा पवार आणि कंपनी यांनी 74,000 कोटीचा सिंचन घोटाळा केलाय म्हणले. किती? 74,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला. कोण बोलतोय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात. हे मी बोलत नाही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. आणि 74,000 कोटी एवढी सगळ्या लोकांना सांगितलं आणि कार्यक्रमच करतो असं बहुतेक त्यांनी बोलले असतील. लगेच एका आठवड्यात अजितदादा पवार कशात गेले? महायुतीत गेले. म्हणजे पुरोगामी विचार जे म्हणत होते शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर शिवाय आम्ही दुसरं काय करत नाही, ते त्यांनी टाकला, पेटीत लॉक करून टाकला आणि गेले महायुतीत. का? ईडी बीडी नको म्हणून. हे सगळं चालते? हे चालतं का सगळ्यात? तुम्हाला मी काय चुकीचं बोलतोय का? सांगा तुम्ही. आता मग ह्यानं जाऊन आपण मतदान करायचं, ए किंवा बी, महायुती किंवा महाविकास आघाडी. कसं पटतंय मला? आम्हाला जायचं मत आहे. आणि म्हणून स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली आणि म्हणून स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय, हे आम्ही असल्या गोष्टी खपून घेणार नाहीये. असली राजकीय नीतिमत्ता आम्हाला चालणार नाहीये. आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र घडवायचं आहे. आम्हाला प्रस्थापित नकोय. हे इथं बघा, या स्टेजवर कोण बसलेत, एक इथवर प्रस्थापित दिसतो का? दिसतो का प्रस्थापित? प्रस्थापित म्हणजे काय? घराणेशाही 40 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे रसद आहे, ज्यांच्याकडे नगद आहे, हेनीच आमदार व्हायचं का? हेनीच याचा सभापती व्हायचं का? हेनीच खासदार व्हायचं? हेनीच पालकमंत्री व्हायचं? आम्ही केव्हा स्वप्न बघायचे? हे सामान्य माणूस माझ्या डावीकडे उजवीकडे बसले, माझ्या मागे बसलेत, हे केव्हा होणार खासदार? हे केव्हा होणार आमदार? हे केव्हा होणार पालकमंत्री? हे केव्हा होणार मंत्री? हे केव्हा होणार मुख्यमंत्री? ह्याच्यासाठी आपल्याला लोकशाही निर्माण केली आहे की ज्यांच्याकडे नुसता पैसा तिनेच व्हायचं.
आणि म्हणून स्वराज्य पक्षाने ठरवलेलं आहे की आपण खऱ्या अर्थाने विस्थापित लोकांना ताकद द्यायला पाहिजे. अनेक पत्रकार बंधूंना मला विचारतात, त्यांची काही चूक नाही. राजे, आताच्या काळात ते तुम्ही बोलताय ठीक आहे, पण हे कसं होणार? आताच्या राजकारणात तुम्हाला पैसा पाहिजे, तुमच्याकडे नगद पाहिजे, तुमच्याकडे रोकड पाहिजे, रसद पाहिजे. हे कसं तुम्ही घडू शकणार? पण मी एकच त्यांना सांगतो, सगळ्या पत्रकारांना सगळ्या एकच मी सांगतो की तुम्ही आम्ही विश्वास ठेवलेला आहे की शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास वाचला, शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल, शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यावेळी मूठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी हे बघितलं नाही त्या औरंगजेबकडे किती सेना आहे, त्यांनी बघितलं नाही कुतुबशाहीकडे किती आहे, त्यांनी हे बघितलं नाही की निजामशाहीकडे किती सेना आहे. त्यांनी एकच बघितलं, अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका नेहमी घ्यायची, अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका घ्यायची. आणि आपल्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे, आपल्या हिंदवी स्वराज्य आपल्याला स्थापन करणं गरजेचं आहे. जिजाऊंची संकल्पना होती, शहाजी राजांची संकल्पना होती, आणि म्हणून शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. इथे शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात. आम्ही शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा त्यांचा जर काय घ्यायचं असेल, त्यांचा उद्दिष्ट घ्यायचं असेल, तर आपण सुद्धा मूठभर मावळे घेऊन एकत्र येऊन एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि म्हणून या स्वराज्य पक्षाची निर्मिती झालेली. पटलं की नाही पटलं सांगा तुम्ही मला. आता मोठ्या मोठ्या गप्पा एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा सगळ्यात चालू आहेत. हे वेळ ते वेळ नुसते एकमेकाचे. कोण विकासावरच बोलत नाही, कोण विजन बॉन्ड प्रोग्रामच बोलत नाही. म्हणजे ह्याच्याबद्दल खालच्या पडतेच असं काही बोलतात. कोणत्या एका पक्षाला सकाळी 9 वाजता सुरू करतो बोलायला, कोण संध्याकाळी रात्री 9 वाजता संपवतो. म्हणजे अशाच गोष्टी चालू आहेत ज्याच्यातून विकासावर कोणीही बोलत नाही. लाडकी बहीण योजना, अगं सगळ्या महिला भगिनीने हात वर केला, आवडलं, चांगली गोष्ट आहे. 1500 रुपये काय 2000 रुपये तुमच्या अकाउंटवर आलेत, चांगली बाब आहे. करण गायकांनी सविस्तर पद्धतीने तो विषय घेतला. पण हे सगळं घेत असताना त्यांचं कौतुक होत असताना मला सुद्धा बरं वाटलं, बाबा आपल्या माता भगिनींच्या खात्यावर 15 लाख रुपये आले नाहीत, पण 1500 रुपये काय 2000 रुपये तर आले, चांगली गोष्ट आहे, कौतुक आहे तुमचं. पण माझा प्रश्न आहे सरकारला, हे तुम्ही असं दाखवता की तुम्ही उपकार करता या माता भगिनींच्यावर, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. पैसा कोणाचा आहे? पैसा तुमचा आहे. तुमच्यावर उपकार करून चालत नाही, तुम्ही त्या सरकारवर उपकार करताय. कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे पैसे कुठनंच गोळवतात? 94,000 कोटी वर्षाला, 5 लाख बजेट आहे, त्यातलं 94,000 कोटी रुपये यात देणार. किती वर्ष देणार, किती महिने देणार आहेत, काय बंद झाला तर मला माहित नाही. तुम्हाला जीएसटी किती जणांना माहिती आहे? सांग, हात वर करा. जीएसटी किती जणांना माहित आहे? अरे बापरा, माणसांच्या पुरुषांच्या पेक्षा माता भगिनींना जास्त माहित आहे. जीएसटी म्हणजे काय? जीवनावश्यक वस्तू सुद्धा तुम्ही ज्या काय घेतात त्याच्यावर कर लावला जातो. मग अशी करण गायकांनी चांगल्या पण सांगितलं, तेलाचं किती रुपये झाले, गॅस सिलेंडरचे किती झाले, तुम्ही ज्या साड्या घालता त्याला सुद्धा कर आहे. तुम्ही सकाळी टूथपेस्ट घ्यायला गेला, टूथब्रश दुकानात घ्यायला गेला, त्याला कर आहे, तुम्हाला कळत नाही. बिलाखाली जीएसटी लिहिलंय. तुम्ही जेवायला बाहेर गेला, तुमची इच्छा झाली आमच्या आज घरच्यांना हॉटेलला जेवायला घेऊ, खाली जीएसटी लागलेलंच आहे. एवढ्या डबल जीएसटी आहे त्याला, एवढ्या कोट्यावधी रुपये मिळवतात जे तुम्हाला कळतच नाही. शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. खतांच्यावर तुम्हाला माहिती आहे किती टक्के जीएसटी घेतात? 18% जीएसटी घेतात. ठराविक ठिकाणी 12% जीएसटी घेतात. आज ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर परत मग किती 12% जीएसटी आहे. म्हणजे सगळ्या बाबतीत काही जीवनावश्यक वस्तूंमध्ये एक गोष्ट सोडली नाही. आणि त्याचा फायदा कोणाला आहे? अंबानी, अदानी, मोठे मोठे उद्योगपती, त्यांना फायदा आहे त्या जीएसटीचा. या सामान्य माणसाला जीएसटीचा काही फायदा नाही. पण आपण काही खुश होतो? आपल्याला 1500 रुपये मिळाले, 2000 रुपये मिळाले. आता महाविकास आघाडी म्हणते हे 2000 देतात तर आम्ही सत्तेत आल्यावर देतो, आम्ही 3000 रुपये देऊ. किती फसवायचं चालू आहे. तुम्ही विकासावर का बोलत नाही? तुम्ही का सांगत नाही आपलं महाराष्ट्र 2029ला आम्हाला हा महाराष्ट्र असा घडवायचा आहे, 2034ला आम्हाला महाराष्ट्र ह्या पलीकडे न्यायचं. आज बाकीचे राज्य बघा, बाकीचे राज्य आपल्यापेक्षाही पुढे जायला लागलेले आहेत. आणि आपण नुसता गप्पा टप्पा करायला लागलोय. इथून नुसतं म्हणायचं शिवाजी महाराज की जय, शाहू महाराज की जय, महात्मा फुले की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जय. काय तुमचा विजन बॉन्ड प्रोग्राम आहे? सहकारची पंढरी असं संबोधलं जातं महाराष्ट्र.
सहकार बुडीत चाललेलं आहे. सगळे साखर कारखाने, सूत गिरण्या या सगळ्या बंद पडायला लागलेले आहेत. बहुतांश साखर कारखाने सगळे बंद पडलेले आहेत. सहकार कारखाने सगळे खाल्लेत या बोक्यानी. कुणी खाल्लेत? या सगळ्या बोक्यानी खाल्लेत. पण विकत कुणी घेतलेत? कोणी विकत घेतले ते? ह्याच राजकीय टग्यांनी घेतलेत. म्हणजे बोक्यांनी खाल्लेत आणि राजकीय टग्यांनीच, ह्याच राजकीय टगे म्हणजे बोका आणि राजकीय टगा एकच आहे. ह्या राजकीय टग्यांनी हे विकत घेतलेत आणि आपण लोक अरे बापरे आपलं सहकार बुडलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलते हो? आता जाहीरनामा संकल्प पत्र काढलंय. काय भाजपने संकल्प पत्र. ते संकल्प पत्र काय म्हणते? संकल्प पत्र मध्ये आम्ही कर्ज माफी करू, आम्ही हमी भाव चांगला देऊ. मग एवढे दिवस तुम्ही झोपला होता का? आता तुम्ही जाहीरनामा म्हणजे जाहीरनामा काढणं सुद्धा गंडीव फशीव. गंडीव फशीव जाहीरनामा काढून लोकांना फसवण्याचाच कार्यक्रम चालू आहे. नाशिकच्या एवढ्याकडे तुमच्याकडे ऊस आहे, तुमच्याकडे द्राक्ष आहेत, तुमच्याकडे कांदा उगवला जातो. ह्याच्यावर का चर्चा होत नाही? इथं तुमच्या प्रोसेसिंग युनिट्स किती आले ते बघितलेत का गव्हर्नमेंटचे शासकीय? काहीच नाही. प्रक्रिया केंद्र किती आले ते फळझाडांचं फळबागाचं बघितलं त्याच्यावर काय कोण बोलत नाही. कांदा इतका नाशिकचा कांद्याचा विषय पूर्ण देशभरात गाजतो त्याच्यावर काही चर्चा नाही. ह्याच्यावर तुमचं लॉंग टर्म विजन काय ही चर्चा नाही. इथं एवढं चांगले फळबाग इथं उगवतात, इथं फूड हबा आलाय काय त्याच्यावर नाशिकवर कोण बोलत नाही. त्याला आम्हाला वेळ नाही हो. शिक्षण इथं नरेंद्र मोदी आले 2दा काय 3दा आलेत भारतात म्हणतोय महाराष्ट्रात इलेक्शनच्या वेळी आणि काय म्हणतात? मराठी भाषाचा अभिजात दर्जा आम्ही दिलेला आहे. मोठे बोर्ड लागले तिथं नाशिकमध्ये, मराठी भाषाला अभिजात दर्जा दिलाय. चांगली बाब आहे, कौतुक आहे. म्हणजे आज आपली मराठी भाषेला अभिजात दर्जा जर देशात मिळत असेल तर काय वाईट आहे. पण ही मराठी शिकवणार कुठं? मराठी शाळा आहेत कुठं? प्राथमिक शाळा आहेत ते सगळ्या बंद पडायला लागलेले आहेत. आहेत काय प्राथमिक शाळा कुठं? माध्यमिक शाळा सगळ्या बंद पडायला लागलेत. KG to PG शिक्षण मोफत द्यायला पाहिजे तुम्ही. अधिकार आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 19% आपल्या बजेटमध्ये शिक्षणावर खर्च केला जायचा. आता आपलं सरकार 1% सुद्धा करत नाही. हो, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिक्युलेट झाले, 10वी पास झाले, शाहू महाराज मुंबईत जातात, त्यांचा सत्कार करतात ज्या गल्लीत बाबासाहेब आंबेडकर राहतात. म्हणजे शिक्षणाला एवढं महत्व दिलं शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा. शिक्षणासाठी खर्च केला, त्यांच्यासाठी लंडनला ज्यावेळी शिकायला गेले ते. आपण काय करत लागले आता? म्हणजे शिक्षण सुद्धा मोडीत काढायला लागले. सगळ्या प्रायव्हेटायझेशन सगळं चालू झालं. आरोग्य काय होतं आहे ते आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य इतकं गलीच घाण. त्या परांड्याला गेलो धाराशिवच्या जवळ, ज्याचा तिथला आरोग्य मंत्री आहे, तो आरोग्य मंत्री तानाजी सावंतच्या तिथे जाऊन बघून आलो तर मला तिथं उभारता येत नव्हतं. सगळे स्वराज्यातले लोक त्यावेळी होते तिथं. आम्हाला उभारता येत नव्हतं. इतकं गलीच वास, काही तिथं सोय नाही, काहीच नाही. आणि हे आमचे आरोग्य मंत्री, आणि आपण आता त्यांना निवडून देणार. ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लोकांना वाटतं की आपण यांच्यावर नगद टाकलं, पैसे टाकले, मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी केल्या की आपण गेलो निवडून. अनेक विषय, आरक्षणाचा विषय जे करण गायकरांनी घेतला होता, आरक्षणाच्या विषय किती मोठ्या गप्पा चालू आहेत. पहिलं आरक्षण जर मोडून काढलं असेल, ज्यांनी दिलं नाही ते शरद पवार आहेत 1994ला. त्यांच्या हातात होतं. ओबीसी मध्ये मराठा समाजाच्या 16% मध्ये घालायचं, त्यावेळी तरी घातलं नाही. आज सुद्धा एसीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. ते एसीबीसीचं आरक्षण टिकणार का? का 2दा तेच आरक्षण उडालेलं आहे. मग अनेक लोक मला विचारतात तुमची भूमिका काय? मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे हे कौतुकाची आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी हेही मी सांगितलं की तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा. तुम्हाला जर स्वराज्य पक्षात तुम्हाला उमेदवार द्यायचे नसतील किंवा तुम्हाला आमच्या बरोबर युती करायची नसेल तरी चालेल. मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तुमची धडपड आहे, पण तुम्ही उमेदवार उभे करा. आज तो त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी समाज हिताचा निर्णय घेतला असेल, त्यांचे कॅल्क्युलेशन्स वेगळे असतील आणि तो प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांना सन्मान करतो.
पण आज कुठला पर्याय मग? कोणाला हा मराठा समाज जाऊन मतदान करणार? परत ते महाविकास आघाडीला असं तर्क निघाला होता की लोकसभेत जाऊन महाविकास आघाडीला जाऊन मतदान केलं मराठा समाज, असं तर्क आहे. बरं आपण धरू तर्क खरा येतो, तर मग ह्या 6 महिन्यात या महाविकास आघाडीच्या खासदारांनी का विषय मांडला नाही या लोकसभेत, हा माझा प्रश्न आहे. का ना त्या मनोज जरांगे पाटलांची भूमिका मांडली नाहीये, हा माझा प्रश्न आहे. आणि नुसतं जाऊन त्यांना नमस्कार करायचा तिथं जाऊन अंतरवालीला, नुसतं नमस्कार करून त्यांना भेटून तुम्हाला काय दाखवायचं लोकांना? ह्याच्यासाठी एकच पर्याय, जे स्वराज्य पक्ष हे जाहीरपणाने भूमिका घ्यायला तयार आहे. स्वराज्य पक्ष या मायक्रो ओबीसीची सुद्धा भूमिका घ्यायला तयार आहे. आता मायक्रो ओबीसीची खतखत आहे माझ्याकडे. मायक्रो ओबीसी लोक मला म्हणतात की राजा हे 2 मोठे ओबीसी जाती आहेत, तेच नुसतं आमचं सगळं खातं, आम्हाला काही मिळत नाही. आणि म्हणून त्यांची सुद्धा भूमिका हे स्वराज्य पक्ष घेणार. आणि सगळ्या गोष्टी होऊ शकतात, सगळ्या बहुजन समाजाला सगळ्या लोकांना न्याय मिळू शकतो. जात नाही असेल, जात गणना असेल, जनगणना असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याने एक पॅरामीटर आहे. आज मी आज खोल मी जात नाही, पण मला हे मुद्दाम आपल्याला सांगायचं होतं. एकच आणि महत्वाचा विषय, तुमचा नाशिक इतका सुंदर प्रदेश आहे, हाय की नाही? प्रांत हाय की नाही? नाशिक इतका सुंदर प्रांत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला जर कुठली तुलना होणार असेल तर नाशिक जिल्हा तुलना करू शकतो या पर्यटनाच्या बाबतीत. पण काय केलं ना आपण नाशिकला? काय येतं पर्यटनाच्या बाबतीत काय करतोय? इथं तीर्थक्षेत्र सुद्धा आपण जाहीर करू शकत नाही. इथं तुमचे गडकोट किल्ले, ज्या शिवाजी महाराजांचे 350 किल्ले आहेत, आज ह्या पुढाऱ्यांना वेळ नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेतात, ते आपले जीवन स्मारक आहेत गडकोट किल्ले, हे नाही, जराही वेळ नाहीये. एक शिवनेरी किल्ला, आणि त्या रायगड किल्ला सुद्धा जे शिवाजी महाराजांची राजधानी होती त्याच्या मी मागं लागलो, आणि मग मी अध्यक्षपद स्वीकारलं. आणि त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन झालं 75 वर्षात पहिल्यांदा झालं किंवा सुरू आहे. या 2 किल्ले सोडून 350 किल्ले आहेत की आपले, 350 किल्ले, त्याचं संवर्धन जतन आजही झालेलं नाहीये. आजही बंधूंनो हे झालेलं नाहीये. तुमच्या नाशिकमध्ये 40 अधिक किल्ले, सगळ्यात जास्त किल्ले जर जास्त असतील तर ते नाशिकमध्ये. कुठल्या गडकोट किल्ल्यांचं यांनी संवर्धन जतन काय नाही, आपण निवडून देतो. मला त्रास होतोय का? मनापासून त्रास होतोय का देता तुम्ही ह्या लोकांना निवडून? पण आता तुम्हाला पर्याय मिळालाय, आणि तो पर्याय खऱ्या अर्थाने विस्थापितांना ताकद देण्यासाठी. या विस्थापित लोकांनी व्हायचं नाही का आमदार? करण गायकवाड आमदार नाही व्हायचं काय? आयुष्यभर नुसते चळवळ, मराठा समाज की जय, शिवाजी महाराज की जय, बहुजन समाजाला न्याय मिळायला पाहिजे. नुसते इथं फोटो सगळ्या मोठ्या महापुरुषांचे, बहुजन समाजातल्या सगळ्या महापुरुषांचे फोटो लावायचे आणि त्यांना नमस्कार करायचं, एवढंच आम्ही करायचं का? ह्यांचा विचार खऱ्या अर्थाने विधान भवनात न्यायचं नाही का? न्यायला पाहिजे की नाही न्यायला पाहिजे सांगा? गरीब माणूस, सामान्य माणूस हा विधान भवन मध्ये जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? काय तुम्हाला हाच माणूस पाहिजे? आज नाही मला तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात लगेच उडी मारायची 4 दिवसात. आयुष्यभर त्या पक्षाच्या बद्दल वाईट बोललेत, पण आता आम्हाला राष्ट्रवादी प्रिय झाला म्हणून तिकडे उडी मारू. उद्या अजित पवार नाही पटलं काकांचं म्हणून ते तिकडे उडी मारली. ईडी मागं लागली म्हणून उडी मारली. उद्या परत दोघं एकत्र येऊ शकतात नाही येऊ शकत. काँग्रेस चालले आपला खेळ, चालू दे म्हणणार, बघत बसू आपण. आणि सगळा मजा कोण खेळायला लागलाय? सगळं हे बीजेपी करायला लागले. म्हणजे जे लोक बीजेपीला शिव्या देत होते आज त्यांच्याकडे गेले. आता इथं लक्षात आलं, हे सगळ्या सहकारातले प्रमुख नाही त्यांना की इथं जरा गडबड आहे, इथं गडबड आहे, मग आपण दुसरीकडे लगेच उड्या मारू. काय चाललंय महाराष्ट्रात? मी तर इथं नाशिकला एवढं गोंधळून गेलो या एका दिवसात. कोण कुठनं उड्या मारलेत मला समजेना. हा डिक्ले कुठं होता आणि कुठे गेलाय, तो गीते कुठं होता आणि कुठे गेलाय, अशी अनेक लाईन लागलेली आहे. त्या कळवणचा आमचा आमदार आलाय, आमदारच म्हणू आपण, त्या कळवणला सुद्धा कुठनं होतं 5 वर्ष एका पक्षात काँग्रेसमध्येच, आणि लगेच इगतपुरी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारली. काय चाललंय हे नाशिक बघायला लागलेत सगळे. तुम्ही घेणार आहे का नाही निर्णय घेणार आहे का नाही? नाही आवाजच नाही. म्हणजे तुम्हाला पटलंय त्यांचं सगळ्याचं. निर्णय घेणार आहे का नाही? कुठं मतदान करणार? स्वराज्यांना म्हणायचं नाही, पेनाचं निप. कुठलं चिन्ह आहे स्वराज्य पक्षाचं?
आवाज आल्याशिवाय मी असं रात्रभर बोलत बसणार. कुठलं चिन्ह आहे? कुठलं चिन्ह आहे? कुठलं चिन्ह आहे? आता कोणाचा आवाज जास्त आहे बघूया, पुरुषांचा काय महिलांचा? कोणाचं स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? पुरुषांनी. महिला भगिनी सांगायचं स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? अहो महिला जास्त संख्येने आहेत भारतात आणि महाराष्ट्रात. कुठलं चिन्ह आहे स्वराज्य पक्षाचं? आता तुमचा आवाज त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि नेहमीच पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना मी उशीर फार झाला, मला आणि 1-2 ठिकाणी जायचंय. आपण मोठ्या संख्येने इथं आलात. करण गायकरांनी फार मोठा पुढाकार घेतला, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना निमंत्रित केलं. मला सुद्धा माझ्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे, कारण का आडगावला मी 6व्यांदा आलो. आपण इथं आलात याबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि असंच प्रेम छत्रपती घराण्यावर ठेवा, असंच प्रेम स्वराज्य पक्षावर ठेवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. महाराजांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.